नमस्कार, माझं नाव निखिल सकपाळ. तर स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलवरती. व्हिडिओचा टायटल थंबनेल तुम्ही बघितला असाल. ॲक्च्युली 2-4 दिवस सध्या झोप नाही लागत आहे या कारणाने. कारण टी व्हीवर बघितले, जस्ट नुकतीच बातमी बघितली, सोना झालेला आहे महाग. आयुष्यात प्रश्न पडलाय, सगळे तुम्ही कमेंट करताय, सगळे करताय की लग्न कधी करतोयस, हे कधी करतोयस, लग्न करून टाक. सगळं बोलणं सोपं आहे, पण आयुष्यात काय गोष्टी चालल्यात त्या खूप कठीण आहेत. म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्याच्या प्रत्येकाचा सामान्य माणूस आहे, तो सामान्य माणसाला कुठल्या कुठल्या फेसमधून जावं लागतं हे त्याला माहिती असतं. आणि गरीब माणूस हा एक वेळ झोपडीत राहून चांगला राहील, किंवा श्रीमंत माणूस हा चांगला अय्याशी करून राहील. पण मिडल क्लास माणूस असा आहे ना की जो कोणाशी मागू पण नाही शकत आणि कोणाला देऊ पण नाही शकत. मिडल क्लास हा माणूस मधल्यामध्ये अडकतो. अशा गोष्टी आहेत. असो, आता प्रत्येक जण, सगळेच जण म्हणत असतील हा युट्यूबर आहे, ह्याला काय गरज आहे, किंवा खूप जण भेटून सुद्धा बघतात, अरे युट्यूबर आहे, पैसे छापत असेल. पण मी पण तुमच्यासारखा एक सामान्य माणूस आहे, सामान्य मिडल क्लास फॅमिलीतून कुठेतरी सक्सेस होण्याचा प्रयत्न करतोय. असं नाही की बक्कळ पैसा आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहे, तुमच्यासारखाच आहे, तुमच्यासारखा सर्वसामान्य आहे. तुमच्यासारखाच सर्वसामान्य माणसाला मला देखील प्रश्न पडला की आजकाल सोना महाग झालाय, कसा करायचा. वैताग आलाय, म्हणजे डोक्यात चालत नाही, हसू की रडू या सगळ्या गोष्टी आहेत. असो, पण एवढा सोन्याची प्राईस आता काहीतरी परवा 1.80 गेलेली, आता थोडीफार कमी आले, 1.34 वगैरे आले. बघूया, सोना वाढतोय कमी जातोय, काय करायचं आयुष्यात प्रश्न आलाय. जे प्रत्येकाच्याच आयुष्याच्या बाबतीत. आता तुम्ही म्हणाल अगोदर सोनं करून ठेवायचं, आता जी बोटं सारखी नसतात. अगोदर आपण बऱ्याच गोष्टी, आता फ्लॅट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या, पण सगळ्याच गोष्टी आता वाढत चालल्यात. सगळीच महागाई वाढत चालल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढत चालल्यात, आणि त्यात सोनासुद्धा वाढलेला आहे. आणि नियोजन करून सगळ्या गोष्टी करत आहे, ह्या सुद्धा करतोय. पण त्या आईला लग्न करू की नको डोक्याला प्रश्न पडलाय. साधू आता काय करतो, आईला सोना महाग झालाय, हो तू बनतो साधू बाबा आणि जातो जंगलात. आता तो तेवढाच राहिला, आता संन्यास व्हायचा. असल्या गोष्टी झाले. असो, पण आत्ता गोल्ड वाढत चालले. पण पूर्वी केवढा, आईच्या जमान्यात केवढा होता, किंवा आजीच्या जमान्यात केवढा होता, त्यांना विचारूया काय रेट होता. कारण आत्ता 1 लाखाच्या वरती गेलाय, 1.5 लाखाच्या वरती गेलाय, पण त्यांच्या वेळेस केवढा होता आणि त्यांनी कशी काटकसर केली. कामावर निघालीस? हो. काय सोना महाग झालाय, काय लग्न करू की नको? सोना महाग झाला म्हणून लग्न नाही करायचं का? मग काय खोटं द्यायचं, देऊया. खोटं बनवायचं का? नको. खोटं बनवलं तर माझंच माणूस म्हणून राहील काय आयुष्यभर? मर्द म्हणून काय चीज आहे की नाही? खोटं बनवायचं काय? तुझी इच्छा काय आहे? नको यायला, लाज वाटली पाहिजे. सासरवाडीत वाले म्हटले पाहिजे काय जावयाने काय खोटं करून दिलं काय? खरं सोनं करायचं. पण ते एवढं महाग झालं, आता काय करायचं? तुमच्या वेळेस केवढा होता? माझ्या वेळेस, आमच्या वेळेस असेल 4,000. 4,000? मग तेव्हा स्वस्त होता की महाग होता? नाही, तेव्हा स्वस्त होता, पण त्यावेळेला पैसे सोनं स्वस्त होतं पण पैसा नव्हता. आणि आताच्या परिस्थितीमध्ये पैसा आहे पण सोनं महाग झालंय. त्यावेळेस पण करन्सी अशीच होती ना? हो. 4,000 पण त्यावेळेस खूप होते. त्यावेळेस काही लोकांना 4,000 पेमेंट पण नव्हता. म्हणजे 100-200. तुझ्या बाबांना किती होता पगार? माझ्या बाबांना 60 रुपये. 60 रुपये महिन्याला? 1980 साली. कुठं कामाला होते ते भारत बिजली. कुठं? बदलापूरला. आता हाय काय भारत बिजली कंपनी आहे, पण स्टाफ असेल माहिती नाही. आमचे बाबा 1996ला म्हणजे हे रिझाईन दिलं त्यांनी. हा, दारू पियाचे काहीतरी 6 महिन्यात रिटायर होणार होते ना? 8 महिन्याने रिटायर होणार होते, पण त्यांनी अगोदर रिझाईन देऊन. अगोदर दारू पियाचे, दारू तर त्यांनी रिझाईन दिलं. व्हायला आले गावाला तेव्हा जर 8 महिने भरून आता आयुष्यभर त्याने कमाई. आमची आई आहे, मम्मी आमिर असती, लय पैसा असतो मम्मीकडे. हा, रूम असते आता माहेरात.
तो नशिबाचा भाग आहे ना. असतो. त्यांचे रूम मालक सांगत होते की काय? इथे मुंब्र्याला हा. की म्हणजे राऊत तुम्ही गावी जाऊ नका, इथे मी माझी 5 माळ्याची बिल्डिंग बांधतोय, तिथे तू 15,000 मध्ये त्यांना फ्लॅट देत होता. फक्त तू 5,000 आता म्हणजे भर डिपॉझिट कर, 10,000 तू नंतर केव्हाही दिलेस तरी चालेल. पण माझ्या वडिलांनी ते केलंच नाही. मला मुलगी कुठे आहेत, मला मुलगा नाही, मग मला रूम कशाला हवंय म्हणून. मग आता 15,000 देतो मी, मुलगा आहे. आता भेटेल काय 15,000? आता बाप्पा गेले वरती, जावं लागलं, विचारावं लागलं. सोनं करू की नको महाग. ऍक्च्युली आम्ही अगोदर केला असता, पण काय रूम फ्लॅट वगैरे सगळ्या मग घेतले. आमच्या पुन्हा रूमचं झालं, हा. 2 वेळा घरी चोरी माझी झाली. चेन होती, चेन सुद्धा मी आता तेवढी रूम साठी आहे ना, मी गोल्ड लोन केला, आईचं मंगळसूत्र गोल्ड लोन केला. सोना किती चोरीला 3.5 गेला. तोळ्याचं चोरीला गेलेलो. तर बऱ्याच जणांना काय जणांना खोटं वाटलं, पण जिथं राहतात ना आमच्या जुईनगरला वगैरे त्या परिसरात, त्यांना माहितीये काय परिस्थिती होती. तर आम्ही त्या चोराला एकदा 4थ्यांदाच पकडलेला, पण त्या फोटो वगैरे दाखवतो तुम्हाला इथं. पण अशा गोष्टी आहेत. आता सगळंच महाग झालाय. ते करावे लागणार. सोनं किती 1,80,000 होते किंवा 1,50,000 होते, ते बनवायचे ते बस बनवायला लागणार. म्हणजे ज्या रीतिरिवाज आपल्या लग्नामध्ये ते करावे लागणारच आहेत ना. मग सोनाला काय असं जाणायचे? हे सोना महाग झालाय, लग्न करू की नको? हा, करायचं आहे ना. तू काय ठेवलायस की नाही माझ्यासाठी? काय सोना विना ठेवलायस की नाही? सोना आहे, तो हवा असेल तर घे. हा, तर काहीतरी मडका हंडा सोन्याचा वगैरे सोन्याचा ठेवायचा ना हंडा. तुझ्या काळातला. माझ्या काळातला हंडा नव्हता सोन्याचा. हो काय? मग तुझ्या वेळेस किती रुपये? आता 1.5 लाखाच्या वर गेला सोना. तुझ्या वेळेस किती रुपयाचा होता? माझ्या वेळेस मला दागिनाच नव्हता, मणी मंगळसूत्र घातलेला होय काय? साधा. म्हणजे तुझ्या पण माहेरची गरीब होती. हो, मग किती रुपयाचा होता तेव्हा माहितीये का तुला? तुझ्या वेळेस स्वस्त होता तेव्हा. किती? तेव्हा काय 50ची काय नथ होती. 50 रुपयाची? हा, हा. आणि दौडी घेतलेली. नाही, तोला किती रुपये होता काय माहितीये? तोला काय मला माहिती नाही, हा. तोला कसा होता तो. मग काय सोन्याची घागर बिगर ठेवायची काय? आता किती सोना महाग झालाय. मग काय करायचं, सोनं महाग झालं, लग्न करतायत ना. ना आता लग्न नाही करत आहे. आता साधू बाबा होतो आणि जातो जंगलात, हो, जंगलात जा. बिन लग्नाचा राहतो. हो, पहिला सोना स्वस्त होता पण पैसे नव्हते. आता सोना जेवढा महाग झालाय भरपूरच. असो, सोना बरेच जण लग्न कर खूप जण असे म्हणतात. पण काय माहिती आहे, येणारी बायको किंवा माझी आई सुद्धा म्हणते, येणारी सून आहे, तिला आम्ही जे दिवस पाहिलेत किंवा मम्मीने जे दिवस पाहिलेत ते तिला नाही बघवायचेत. म्हणजे जे गरिबीचे किंवा जे हाल अपेष्टा होत्या त्या सुनाला नाही हे घ्यायचेत. किंवा माझं सुद्धा आहे की बायकोला आपण, म्हणजे ती सुद्धा एका घरातून येणार आणि आपल्या घरात संसार किंवा तिचा सुद्धा एक नवीन जन्म असतो आपल्या घरात. सो ती सुद्धा सुखाने राहिली पाहिजे, सुखाने नांदली पाहिजे. आणि सोनं हा मॅन्डेटरी नाही आहे की सोनं कंपल्सरी असलंच पाहिजे, पण एक छोटासा तरी केलं पाहिजे, थोडासा तरी केला पाहिजे. ते तर करू. पण आजकाल एवढा सोना महाग झाला आहे, सो सामान्य माणूस आहे किंवा घरातला एकटा कमवता आहे किंवा प्रत्येकाची तेवढी कुवत नसते करण्याची. काय असे असतात की आम्हाला एवढाच तोला पाहिजे, तेवढाच तोला पाहिजे. ते न बघता आपला माणूस कर्तृत्ववान किती आहे ते बघायला पाहिजे. म्हणजे सोन्याची पारख ही माणसाच्या स्वभावात असावी. सोन्यासारखी माणसं भेटली ना की आयुष्य सुद्धा सोन्यासारखं होतं. असं आता बरेच जण आता ह्या व्हिडिओला सुद्धा म्हणतील लग्न कधी करतोय. असा एक दिवस येईल की तुमच्यापर्यंत मी अनाउन्समेंट करेन की लग्न करतोय. पण तोपर्यंत सध्या सगळा हा झेलमाला आहे, हा सगळा उभा केलेला आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्या स्टेबल झाल्या की मग पुढचं पाऊल. काय माहिती आहे, प्रत्येक वेळेस कर्जबाजारी किंवा हे कर्ज काढून लग्न करणं किंवा कर्ज काढून ह्या सगळ्या गोष्टी करणं, त्या गोष्टी करणं, आयुष्यभर पुढे त्या गोष्टी आहेत ना खूप वाढत जातात. किंवा येणारी बायको आहे तिला मग काय उत्तर द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. सगळं स्ट्रगल किंवा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काय, म्हणजे निखिल युट्यूबर आहे म्हणून त्याचं चांगलं चाललंय असं काही नाही. किंवा प्रत्येक माणसाचं आहे, म्हणजे कोणीही द्या आयुष्यात, जगात कोणीही द्या, प्रत्येकाला काही ना काही अडचणी आहेत. आयुष्य हे युद्धासारखं आहे आणि माणूस हा युद्ध म्हणूनच जगतो आणि एक एक दिवस पुढं
जात असतो. तो प्रत्येकाच्या आयुष्यात असे स्ट्रगल आहेत, तुमच्या पण आहेत आणि तुम्ही सुद्धा फेस होतात. असं नाही की हा रे ह्याच्याकडे गाडी बंगला आहे म्हणजे हा चांगला आहे, किंवा ह्याच्याकडे आता घर नाही आहे, किंवा ह्याच्याकडं हा नोकरी करतो हा समाधानी आहे. अशा गोष्टी नाहीत. प्रत्येकजण आयुष्याच्या स्ट्रगलच्या मार्गातूनच जात असतो आणि तसंच करत असतो. आता फ्रेश वगैरे झालेलो आहे. तर मम्मीला वगैरे विचारलं तर डोकं चालत नव्हतं, काय करू, कसं करू. थोडंफार येतं प्रेशर अंगावरती, कारण आता जबाबदारी वय वाढत चाललंय, जबाबदारी अंगावरती आल्यात. सो कसं करायचं, मॅनेज करायचं आहे. सो आता त्याला चाललोय लालबागला, 1-2 कामं आहेत ती करायची आहेत आणि यायचं आहे. पनवेलला आलो. आता वाजलेत 12:30 आणि ट्रेन एवढ्या लेट असतात ना आजकाल. 12:03ची वाशी ए सी लोकल पण आजकाल ह्याला केलेले आहेत, हार्बर लाईनला. त्याच्यामुळे लय लपडे झाले. आणि इकडे आहे 12:41ची CST. चला येणे जाऊया. इथे आलो ना की मला 2 वर्षापूर्वीची आठवण येते. एकदा मम्मीसोबत आलेलो आणि ब्लॉग पण केलेला, मसाला बनवा आलेलो. मी, मावशी आणि मित्र होता. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लालबागच्या राजाच्या इकडं मागच्या बाजूला आहे, त्या साईडला लालबागचा राजा कुठे बसतो ते पण दाखवतो. सगळे मसाल्याचे दुकान आहेत आणि इकडनं लालबागच्या राजा राहायला पुढून लेफ्ट आहे. आणि आपल्या लालबागच्या राजाचा बसण्याचं ठिकाण. सगळेजण पाया पडत आहेत. या सगळ्या गल्लीत तुम्हाला मसाले, मिरच्या सगळ्या मिळून जाते. मोठा आहे. काय म्हणता? मस्त. तिकडे दर्शनाला हो आलेलं, थोडं काम होतं. वाजलेत मंडळी आत्ता दुपारच्या 3:30. इकडे आलेलो मार्केटला. काम काय झालेलं नाही, पण आता इथून जाते कारखान्यात. आजचा ब्लॉग इथे थांबवतोय. कसा वाटला जरूर कळवा. तोपर्यंत टाटा, आंब्याचा बाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. बाय बाय.